केतन अग्रवाल प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल पोलिसांच्या कस्टडीत आहे। 5 दिवसांपासून पोलीस तिची कसून चौकशी करतात। मात्र या चौकशीत तिला आपल्या कृत्याचा जराही पश्चाताप वाटत नसल्याचं पोलीस सांगतात। इतकं होऊनही सियानं पोलीस कोठडीत एका भलत्याच गोष्टीची मागणी केली आहे। यातून तिची असलेली बेफिक्री, निर्ढावलेपण, संपत्तीचा माज आणि आपण एक मुलगी आहोत याचा ती कशा प्रकारे गैरफायदा घेतेय हेच दिसून येतंय। सियानं कोठडीतील 5व्या दिवसात काय काय उघड केलं हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। ही घटना घडली 18 जून रोजी। पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल पाय घसरून दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला हे नरेटिव्ह आपण सियाकडून ऐकलं। मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याचे कुटुंबीय 21 जूनला लोहगडावर पोहोचले तेव्हा त्यांना काही गोष्टी खटकल्या। केतनची बहीण संजना हिने सियाला काही प्रश्न विचारले होते। लोहगडावर नेमकं काय घडलं, फोटो काढताना पाय कसा घसरला आणि तू नेमकं काय करत होतीस या प्रश्नांवर सियाकडे कोणतंही उत्तर नव्हतं। तिच्या या गप्प राहण्यानं आणि गोंधळलेल्या वागण्यानं संशय वाढला। इथूनच तपासाची चक्र वेगानं फिरायला सुरुवात झाली। काल पोलिसांनी रात्री या दोघांनाही लोहगडावर घटनास्थळी नेलं आणि सगळं प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करवून घेतलं असं सूत्रांनी सांगितलंय। तपासाच्या ओघात पोलिसांना धक्कादायक माहिती देखील मिळाली। सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांच्यातील फोन कॉल्स आणि लोकेशन तपासले असता धक्कादायक पुरावे हाती आले। गेल्या वर्षभरात सिया आणि चेतन यांच्या 2004 पेक्षा जास्त वेळा कॉल झाले होते आणि त्यांचा एकूण संवाद सुमारे 238 तासांचा होता। यावरूनच स्पष्ट आहे की ही मैत्री साधी नव्हती। 18 जूनच्या दिवशी चेतनचं लोकेशन लोहगडावर दाखवत नव्हतं, पण सीसीटीव्ही मध्ये एक तरुण हुडी, हेडफोन आणि मास्क घालून फिरताना दिसला। तोच तरुण सियाला काहीतरी खुणावत देखील होता। तपासात असं समोर आलं की चेतनने आपल्या दुकानातील कामगाराचा फोन वापरला होता जेणेकरून लोकेशन ट्रॅक करता येऊ नये। पोलिसांचा खाक्या दाखवताच या दोघांचंही बिंग फुटलं। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक वळण सियाच्या भावाच्या जबाबात आलं। सियाच्या भावाने साहिल गोयलने पोलिसांना जी माहिती दिली ती सियाच्या दाव्यांना पूर्णपणे मोडून काढणारी होती। सियानं पोलिसांना सांगितलं होतं की मला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं आणि हे मी घरी सांगितलं होतं, परंतु साहिलने पोलिसांना सांगितलं की सियाने लग्नाच्या विरोधात कुटुंबाला कधीच काही सांगितलं नव्हतं। जर तिने काही सांगितलं असतं तर आम्ही तिचं लग्न लावलं नसतं। भावाच्या या जबाबानं सियाचं खोटेपण उघड झालं आणि ती पूर्णपणे तोंडावर पडली। या प्रकरणात सिया आणि चेतनची ओळख कशी झाली याचा प्रवासही थक्क करणार आहे। सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी एकत्र क्रिकेट खेळायचे। साहिल सोबत क्रिकेट सामने पाहायला जाताना सियाची चेतनशी ओळख झाली आणि हे ओळखीचंच रूपांतर प्रेमात झालेलं आहे। त्यानंतर एका मित्राच्या दिवाळी पार्टीत त्यांची जवळीक वाढली आणि त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला। सियाच्या व्यक्तिमत्वाच्या आणि तिच्या भूतकाळाच्या सगळ्या घटनांचा विचार करता तिने केतनच्या कुटुंबियांना पूर्णपणे अंधारात ठेवलं होतं। केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी जेव्हा माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा सियाच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला। जेव्हा लग्न ठरलं तेव्हा सिया उच्च शिक्षित असल्याचं आणि तिने कॉमर्समध्ये शिक्षण घेतल्याचं सांगितलं होतं। तिला स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू करायचा आहे असंही भासवलं होतं। मात्र पोलीस तपासात असं समोर आलंय की सिया ही केवळ 10वी पास आहे आणि ती 12वी नापास आहे। तिने आपल्या शिक्षणाबाबत कुटुंबाला पूर्णपणे खोटं सांगितलं होतं। इतकंच नाही तर सियाला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि ती अनेक वाईट संगतीत होती। तिचे कुटुंब तिच्या वागण्यामुळे त्रस्त होतं, म्हणूनच तिला स्थिर करण्यासाठी तिचं लग्न केतनशी लावून देण्याचा प्रयत्न झाला। सियाला केतनचा विग आणि त्याच्या बोलण्यातील अडखळलेपण आवडत नव्हतं, पण जर तिला ते पटत नव्हतं तर तिने लग्नाला नकार का दिला नाही हा प्रश्न आजही उरतोच, कारण तिने नकार देण्याऐवजी एका निष्पाप मुलाचा जीव घेण्याचा मार्ग निवडला। केतनला संपवण्याचा कट केवळ 18 जूनलाच आखला नव्हता, तर 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेलं होतं। मात्र तेव्हा परिस्थिती अनुकूल नव्हती किंवा त्यांचं धाडस झालं नाही, म्हणून तो प्रयत्न फसला। त्यानंतर 19 जूनला वाढदिवस साजरा करण्याचं ठरलं होतं, पण सियाने मुद्दाम 18 जूनची तारीख निवडली। चेतन आधीच किल्ल्यावर पोहोचला होता आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी केतनला दरीत ढकललं। हत्येचं हे नियोजन इतकं पक्क होतं की त्यांनी 17 जून रोजी एका कॅफेमध्ये बसून यूट्यूबवर लोहगड किल्ल्याचे व्हिडिओ पाहिले होते आणि कड्याची माहिती देखील घेतली होती। सिया आणि चेतनला अटक झाल्यानंतर त्यांच्या वागण्यात कोणताही पश्चाताप दिसून येत नाहीये। पोलीस कोठडीत असताना सुद्धा सियाचा माज आणि तिची निर्ढावलेली मानसिकता पाहून पोलीसही चक्रावून गेलेत। एका तरुणाचा जीव घेऊनही तिला याचं गांभीर्य नाहीये। उलट पोलीस लॉकअपमध्ये असताना तिने बियरची मागणी केल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। घरून जेवण येत असूनही तिला तिच्या व्यसनाची चिंता अधिक होती। पोलिसांनी तिला कडक शब्दात खडसावल्यानंतर तिची बोलती बंद झाली। सियाच्या वागण्यात कोणतीही प्रगल्भता नाहीये आणि आपण लवकरच सुटू या भ्रमात ती वावरतीये।
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण आव्हानात्मक असल्याचं मान्य केलंय. सिया आणि चेतनच्या या गुन्ह्यानं हे सिद्ध झाले की प्रेमाच्या नादात माणूस किती निर्दयी बनू शकतो. ज्या सियाने केतनच्या आयुष्यात साथ देण्याचं वचन दिलं होतं तिनेच त्याचं आयुष्य संपवलं. समाजात अशा अनेक घटना घडत असतात, पण या प्रकरणातील प्रत्येक तपशील हा अंगावर शहारे आणणार आहे. सध्या पोलीस तपासाचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि त्यानंतर दोषारोप पत्र दाखल केलं जाईल. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल. केतन अग्रवालला श्रद्धांजली वाहताना त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा हीच सर्वांची इच्छा आहे. लोहगडासारख्या निसर्गरम्य ठिकाणी घडलेली ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना आता एक धडा म्हणून लोकांच्या लक्षात राहील. खोट्या गोष्टी, लपवलेली व्यसनं आणि शेवटी एक भीषण कांड अशा या वळणावळणावर गेलेल्या या प्रकरणाचा कायदेशीर शेवट कसा होतो हे लवकर महाराष्ट्राला कळायला हवं. त्यासाठी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.